नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न। अकलाड येथील सरपंच यांनी पत्नीसह तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न। महापालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न। अजिंठा कॉलनी येथील मोकळ्या जागेत विरंगुळा केंद्र व अभ्यासिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न। आणि महापालिकेच्या लेखा विभागात धनत्रयोदशी निमित्त आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पूजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राज्याचे पणन व राष्ट्रशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील विविध विषयांबाबत आढावा बैठकीचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। बैठकीत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कृषी, सिंचन, पुनर्वसन, शिक्षण आणि अतिवृष्टीसह सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। जिल्ह्यातील जलाशयांमध्ये 100% पाणी साठा असून 31 जुलै 2027 पर्यंत पाण्याचे नियोजन करावे, पाण्याचा आरक्षित आराखडा तयार करून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी असेही रावल यांनी सांगितले। सुलवाडे सारंगखेडा बॅरेजमधील लिकेज दुरुस्ती, सुलवाडे जामफळ योजनेची कामे गतिमान करणे आणि पंपगृहामध्ये सौर ऊर्जा प्रणाली राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। अतिवृष्टी वादळामुळे शेती, जनावरे, घरांची पडझड झालेल्यांचे पंचनामे त्वरित पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत असे आदेशही त्यांनी दिले। तसेच घरांची पडझड झालेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या क्रीडा आणि कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा महोत्सव आयोजित करावा, विद्यार्थ्यांना दररोज अर्धा तास खेळाचे प्रशिक्षण द्यावे, शिक्षण नियुक्ती वेळेत करणे आणि गणित विज्ञान विषयातील भीती दूर करण्यासाठी सराव वर्ग घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। पुनर्वसित गावांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देशही मंत्री रावल यांनी दिले। यावेळी बैठकीत आमदार राम बदाने, आमदार मंजुळा गावित यांनीही सहभाग घेतला। या प्रसंगी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावित, आमदार राघवेंद्र बदाने, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने धुळे तालुक्यातील अकलाड येथील सरपंच यांनी पत्नीसह तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला। धुळे तालुक्यातील अकलाड येथील निलेश माधव सूर्यवंशीसह 4 जणांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यांच्यावर अटकेची कारवाई केली नाही। त्यामुळे त्यांच्याकडून सतत धमकावले जात आहे। त्यातून आमची मानसिकता खराब झाली आहे। पोलीस कारवाईच करीत नाही असे म्हणत अकलाड येथील सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली होती। धुळे तालुक्यातील अकलाड येथील सरपंच अजय सूर्यवंशी यांनी गावातील निलेश माधव सूर्यवंशी यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यानंतर निलेश सूर्यवंशी याच्या विरोधात काहीच कारवाई झाली नाही। सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन सूर्यवंशी हे त्यांच्या चुलत बंधूंच्या घरासमोरून जात होते, तेव्हा शेती विक्रीच्या व्यवहारातून कुरापत काढून मला आणि माझ्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली। तसेच आमच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, त्यानंतर कुऱ्हाडीच्या दांड्याने माझ्या डोक्यावर मारहाण केली अशी तक्रार सरपंच अजय सूर्यवंशी यांनी दिली। त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी सुरेश बदाने, कुणाल बदाने, निलेश सूर्यवंशी, माधव सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। मात्र त्यानंतर हे सर्व संशयित आरोपी गावात मोकाट फिरत असून आमच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहेत। याबाबत पोलिसांना माहिती दिली तरी देखील पोलीस त्यांना अटक करत नाही, म्हणून आम्ही तालुका पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न करीत आहोत असे म्हणत अजय सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच त्यांच्याकडून आगपेटी काढून घेतली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 9/2025 रोजी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून आमचा सुद्धा 326चा गुन्हा दाखल होता। वेळोवेळी मी PI साहेब, SP साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो। 326च्या गुन्ह्याबद्दल
आरोपी मोकाटपणे फिरतात. त्याच्यावर सुद्धा गुन्हा गंभीर दाखल आहे आणि त्याच्यानंतर यांची अटकपूर्व दाखल आहे. यांना अटकपूर्व झालेली आहे. त्याच्यामध्ये जर हे असा प्रकार कायदा हातात घेत असतील तर यांच्या विरुद्ध पुन्हा कारवाई दाखल करून यांचा जामीन अर्ज आम्ही कॅन्सल करू शकतो. मिस्टर तुम्ही धुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा मनपाच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. सर्वसाधारण सभेत धुळे मनपा मालकीच्या गाळे ओटे कोठे जागा भाडेपट्टाधारकांना मनपा ठराव क्रमांक 222 व 223 दिनांक 11/2/2016 नुसार केलेल्या भाडे आकारणी थकीत रकमेवर 20% सूट देण्याबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला. यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मला वाटतं की तसं बघायला गेलं तर मोठा डिसिजन आहे, पण गेल्या कित्येक जवळ 3-4 बॉडीच्या काळामध्ये हा निर्णय झाला नव्हता किंवा 2010 पासून काही जणांची मुदत अगदी 2010 पासून संपली, परंतु त्यांचे करारनामे झाले नव्हते. आणि जेव्हा 2016ला वगैरे ठराव झाला तेव्हा एकदम म्हणजे पूर्वीचं भाडं 20-25 रुपयेच होतं आणि जेव्हा आता 16 मध्ये ठराव झाला तेव्हा तो रेग्युलेशनचा काय दर होता त्याच्या दुप्पट यांनी त्याचे कॅल्क्युलेशन झालेले होते. धुळे शहरातील साखरे रोड परिसरातील अजिंठा कॉलनी येथील मोकळ्या जागेत विरंगुळा केंद्र व अभ्यासिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक गंगूताई वाघ यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील साखरे रोड परिसरातील अजिंठा कॉलनी येथील मोकळ्या जागेत विरंगुळा केंद्राचे व अभ्यासिकेच्या भूमिपूजनाचा सोहळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला गंगूताई वाघ यांच्या हस्ते संपन्न झाला. अभ्यासिकेसाठी माजी आमदार फारुख शाह यांनी 40 लाख रुपये दिले तर विरंगुळा केंद्रासाठी महापालिकेमार्फत 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या अभ्यासिकेचा अजिंठा कॉलनी, तुळजाई सोसायटी, संगमा चौक, रामनगर, लुंबिनी वन व कृषीनगर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना फायदा होईल. यावेळी आनंद लोंढे, सुमन लोंढे, सरोज कदम, रंजना दामोदर, कल्पना गुलाले, शशिकला गांगुर्डे, कल्पना बोराळकर, लता बागुल, रंजना इंगळे, सुशीला गवळी, साहेबराव लोंढे, मधुकर निकुंबे, देविदास जगताप, कैलास भाविस्कर, नरेश दामोदर, रविकर बागुल, संजय पवार, राजेंद्र बोराळकर, संजय आईरे, वसंत वाघ, प्रेम आईरे, संजय साळवे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंठा कॉलनी येथे तुळजाई हाऊसिंग सोसायटी, रामनगर परिसर, कृषी कॉलनी, त्याच्यानंतर लुंबिनी वन परिसर येथील सगळ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. येथे आज अभ्यासिकेचे उद्घाटन महिला भगिनींच्या मार्फत झाले. तसेच विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन देखील महिला भगिनींच्या मार्फत झाले आहे. मी परिसरातील सर्व विद्यार्थिनी आणि सर्व अभ्यासकांना विनंती करतो की पुढच्या आठवड्यापासून इथे अभ्यासिका सुरू होईल तर विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा. त्याच्यानंतर सन्माननीय माजी आमदार फारुख शाह यांचं देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या निधीतनं ही अभ्यासिका इथे मंजूर झाली होती. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय महाराज. धुळे महापालिकेच्या लेखा विभागात धनत्रयोदशी निमित्त श्री महालक्ष्मी व श्री धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे महानगरपालिकेच्या लेखा विभागात धनत्रयोदशी निमित्त श्री महालक्ष्मी व श्री धन्वंतरी यांचे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते विशेष पूजन करण्यात आले. यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहर कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण, मुख्य लेखापाल बाळासाहेब चट्टू, लेखापाल चंद्रकांत साहेबराव मोरे, नितीन पाटील, गणेश काकडे, अभिजित पंचभाई, शशिकांत गवळी, योगेश गोरे, सुनील शिरसाट, कैलास चौधरी, उमाकांत बारी, जयेश देवरे, आकाश जाधव आदी उपस्थित होते. सर्व धुळेकरांना दिवाळी निमित्त खूप शुभेच्छा. आज धुळे महानगरपालिकेमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा आपण आज केलेली आहे. आज खऱ्या अर्थाने कालपासूनच दिवाळी सुरू झाली, पण महानगरपालिकेमध्ये परंपरेनुसार दरवर्षी आपण हे लक्ष्मीपूजन करतो. तर आज आपण आज सुरुवात केली. या निमित्ताने मी सर्व धुळेकरांना सुख समृद्धी, धन, आरोग्य लाभो यासाठी खूप शुभेच्छा देते मी आणि माझ्या सर्व स्टाफच्या वतीनं.
धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न. अकलाड येथील सरपंच यांनी पत्नीसह तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न. महापालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न. अजिंठा कॉलनी येथील मोकळ्या जागेत विरंगुळा केंद्र व अभ्यासिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न. आणि महापालिकेच्या लेखा विभागात धनत्रयोदशी निमित्त आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पूजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.